आणि यानंतर आपण आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जाणार आहोत। विधानसभेमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार बोलतात। ते म्हणतात आमच्याकडे जो कारपेंटर आहे, जो मजूर आहे, त्याला रोखीने पगार करावे लागतात आणि रोख शिल्लक आता हातामध्ये नसल्यामुळे आमचा नाईलाज त्या ठिकाणी झालेला आहे। त्याचा सगळा उद्याच्या काळामध्ये विकास दरावर हा परिणाम झालेलं चित्र अध्यक्ष महोदय निश्चितपणे त्या ठिकाणी पाहायला मिळेल। मंदीचं चांगला निर्णय इच्छा नाही असं कोणी म्हटलेलं आहे। प्रत्येकानं ब्लंडर किंवा ही अविचारी निर्णय अभूतपूर्व मंदीला आपल्याला सामोरं जावं लागतं का काय अशा प्रकारची। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज नोटाबंदीच्या विषयावरच चर्चा सुरू आहे। विधानसभेमध्ये आता नोटाबंदीवरून चर्चेचा फड रंगलेला आपल्याला बघायला मिळतंय। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चर्चेला सुरुवात केली काही वेळापूर्वी। मोदी सरकारच्या निर्णयाची जोरदार चिरफाड पृथ्वीराज चव्हाणांनी यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर अनिष्ट व्यवहारामध्ये सगळी सोंग करता येतात, परंतु पैशाचं सोंग अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करता येत नाही। आणि इथं नेमकं ज्यावेळेस हा निर्णय घेतला गेला, हा निर्णय एक दोन व्यक्तींनीच घेतला गेलेला आहे। काही काही जण मुख्यमंत्री महोदय खरं बोलतात का गमतीनं बोलतात माहिती नाही, परंतु देशाच्या अर्थमंत्र्यांना देखील संध्याकाळी 6 वाजता सांगितलं आणि देशाला 8 वाजता सांगितलं असं सांगितलं जातं। अर्थात तो पंतप्रधानांचा अधिकार आहे, त्याबद्दल इथं काही चर्चा करण्याचं कारण नाही। पण हा निर्णय झाल्यानंतर ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, अध्यक्ष महोदय सांगितलं जातं की लग्न कार्य असेल तर लग्न पत्रिका दाखवा, 2.5 लाख रुपये मिळतील। अध्यक्ष महोदय 2.5 लाख नाही, त्यांना 2,500 रुपये पण कुणाला मिळाले नाही। काही काही जणांनी त्यांच्या लग्न पत्रिका दाखवून ज्यावेळेस लग्नाला 2.5 लाख रुपये मिळत नाही म्हटल्यानंतर त्यांनी लग्नच थांबवलं। त्या नवऱ्या मुलीची पण पंचायत झाली, नवऱ्या मुलाची पण पंचायत झाली। अशा प्रकारची परिस्थिती अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी निर्माण झालेली। तुम्ही बघा, इथं बसणारा प्रत्येक जण कुणी किती जरी हे सत्ताधारी बाजूचे असले तरी आपण आपल्या घरामध्ये मुलांनी, मुलींनी, पत्नीनी किंवा घरातल्या कुठल्याही कुटुंबातील घटकांनी आपल्याकडे मागणी काही केली तर आपण सांगतो की थोडं थांब, महिन्याने आपण बघू, परिस्थिती सुधारू दे, थोडीशी परिस्थिती सुधारल्यानंतर आपण निर्णय घेऊ। अशा पद्धतीची परिस्थिती गेले 1 महिना आपल्या राज्यामध्ये पण चालू आहे आणि आपल्या देशामध्ये पण त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पाहायला मिळते। आणि ही सगळी परिस्थिती असताना त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि त्यांचा व्यवहार चालू केल्याशिवाय गत्यंतर नाही। अध्यक्ष महोदय, माझी तर मुख्यमंत्री महोदय तुम्हाला विनंती आहे, आपल्या इथं जेवढ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत तुमच्यातला चांगल्यातला चांगला सरकारमधला स्टाफ, सहकारातला किंवा फायनान्स मधला किंवा आणखीन कुठला तुम्हाला बाजूला काढायचा तो काढा आणि तो प्रत्येक बँकेमध्ये एक माणूस बसवा किंवा त्याच्यात काही गैरव्यवहार होतात का काय काय एखाद्या बँकेच्या 250 शाखा आहेत, एकाच्या बँकेच्या 200 शाखा आहेत, अशा काहीतरी 3-3.5 शाखा आपल्या राज्यामध्ये असतील। 3-3.5 लोक बाजूला काढणं मुख्यमंत्री महोदय सरकारला काही अशक्य नाही। आणि त्याच्यामुळे हे जर लोक बाजूला काढली आणि तुम्हाला त्या बँकेबद्दल काही शंका कुशंका असेल तर तसंही करा, पण तिथं व्यवहार मात्र त्या ठिकाणी चालू केला गेला पाहिजे। आज अर्थव्यवस्थेतील काळा पैसा बाहेर काढणं किंवा दहशतवाद आणि नक्षलवादाकडील पैशाचा गैरवापर थांबवणं आणि अर्थव्यवस्थेतील बनावट नोटांचा ओघ थांबवणं यासारखे चांगले परिणाम या निर्णयामुळे भविष्यात दिसणार असले तरी हे दिसेपर्यंत अध्यक्ष महोदय समाजातील जो तळागाळातला शेवटचा माणूस आहे, ज्या शेवटच्या माणसाकरता कुणी मुख्यमंत्री असेल आणि पंतप्रधान असेल तर त्या ठिकाणी काम करत असतं। पंतप्रधानांनी पण सांगितलं 50 दिवस मला त्या ठिकाणी द्या, लोक तयार झाली 50 दिवस देण्याच्या करता, पण 30 दिवस उलटून गेले तरी परिस्थिती सुधारण्यासाठी शक्यता नाहीये। आणि अर्थव्यवस्थेतले तज्ञ किंवा आरबीआयची माहिती असणारे किंवा आपल्या देशामध्ये असणारे 4 नोटा छापायचे कारखाने ह्याच्यामध्ये 24 तास काम जरी केलं तर त्याच्यातनं जेवढ्या नोटा चलनामध्ये येणार आहेत त्याचा सगळा आवाका बघितला तर बरेच जण सांगतात ह्याला 6 महिने लागतील। 6 महिन्याशिवाय ही परिस्थिती बदलता येणार नाही, कारण चलनातनं 1000 आणि 500च्या नोटा दूर झाल्यामुळे जवळपास 84 ते झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।